महानगरपालिकेकडून आयोजित दिवाळी उत्सव 2023 चे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या दिवाळी उत्सवाला रविवारपासून सुरुवात। रांगोळीपासून आंघोळीपर्यंत तर कपड्यापासून फटाक्यापर्यंत सर्व दिवाळीसाठी लागणारे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार। अम्युजमेंट पार्क, फूड पार्क आणि दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयोजित दिवाळी उत्सव 2023 चे उद्घाटन आज संपन्न झाले। सांगली शहरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी खास महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या संकल्पनेतून दिवाळी उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या दिवाळी उत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली असून याचा सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे। सांगली शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि सांगलीकरांना एकाच ठिकाणी दिवाळीचे सर्व साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे महापालिकेकडून दिवाळी उत्सव आयोजित केला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, युवा नेते पैलवान पृथ्वीराज पवार, फळे भाजीपाला विक्रेता संघटनेचे शंभूराज काटकर, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच सांगली शहरातील कापड विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने यावर्षी प्रथमच दिवाळीनिमित्त जे स्ट्रीट व्हेंडर्स म्हणजे रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर दिवाळीनिमित्त त्यांच्या व्यवसायासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे। इथे एकाच छताखाली सर्व वस्तू मिळणार आहेत, म्हणजे रांगोळीपासून आंघोळीपर्यंत आणि फराळापासून फटाक्यापर्यंत अशा सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत। कापड व्यापारी पण इथे येणार आहेत। गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही हे सर्व फेरीवाला संघटना त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आणि सर्व संमतीने हा निर्णय आम्ही इथे घेतलेला आहे। मी शहरवासियांना एकच आवाहन करतो की माफक दरात कमी किमतीत या इथं ठिकाणी आपल्याला वस्तू मिळणार आहेत आणि यासाठी प्रवेश पण मोफत केलेला आहे। फक्त वस्तूच मिळणार नाही तर या ठिकाणी आपण मनोरंजनासाठी अम्युजमेंट पार्कची पण व्यवस्था केलेली आहे। इथे एखादा आपण कराओके कार्यक्रम किंवा असे मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यासाठी एका स्टेज पण उपलब्ध करून दिलेला आहे। ज्या कोणा नागरिकांना इथे येत आहे त्यांना त्यांची कला सादर करण्याची आपण संधी पण तिथे देतो आहे आणि पुढचा आमचा मानस आहे की इथं मिस सांगली, मिसेस सांगली अशा पद्धतीच्या पण व्यवस्था आपण करणार आहोत। फटाक्याच्या स्टॉलसाठी पण आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व ग्राहकांना, सर्व आपल्या नागरिकांना माफक दरात या ठिकाणी वस्तू मिळत असल्यामुळे सर्वांनी या ठिकाणी यावं, अवश्य भेट द्यावी आणि आपले जे रस्त्यावर व्यवसाय करून उपजीविका करणारे जे आपले बांधव आहेत, स्थानिक बांधव आहेत, या स्थानिक बांधवांच्या पण त्यांच्या उत्पन्नामध्ये हातभार लावावा असं मी आवाहन आपल्याला सर्वांना करत आहे। आपल्या वतीनं आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी। या ठिकाणी नागरिकांना कोणत्याही अडचण येणार नाही अशा प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत। 24/7 आपण ॲम्ब्युलन्स पण ठेवतो आहे, पाण्याची व्यवस्था करतो आहे, मोबाईल टॉयलेट ठेवतो आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे। सर्वांनी याचा लाभ घ्यावा। सांगली महापालिका प्रशासन आणि प्रशासक आयुक्त साहेब व त्यांच्या टीमनं एक नवीन पायंडा सांगलीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की दिवाळी महोत्सव इथं साजरा करायचा। मध्यवर्ती असणाऱ्या आमच्या आंबेडकर स्टेडियममध्ये हा दिवाळी महोत्सव होतो आहे। सुरुवातीला जे रस्त्यावरचे स्ट्रीट वेंडर्स आहेत, किरकोळ विक्रेते आहेत, कापड विक्रेते आहेत, पंती विक्रेते आहेत, फुल आणि उदबत्ती विक्रेते आहेत, रांगोळी विक्रेते आहेत, यांना ही कन्सेप्टच लक्षात येत नव्हती। त्यामुळं गेली 4-5 दिवस फार मोठा गोंधळ आणि प्रशासनाच्या विरोधात वातावरण झालं होतं। पण आज सगळ्यांची समजूत काढून मध्यम मार्ग काढण्यामध्ये एक यशस्वी प्रयत्न झालेला आहे। यामध्ये आता सर्व कापड व्यापारी, सर्व किरकोळ व्यापारी हे ह्या उत्सवामध्ये अगदी उत्साहानं सामील होत आहेत। मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांनाही विनंती करतो, आग्रह करतो की ह्या उत्सवाला तुम्ही प्रतिसाद द्यावा। खरं म्हणजे दिवाळीचा जो बाजार असतो तो रस्त्यावरचा बाजार असतो। मोठ्या प्रमाणावरती इथं नागरिक रस्त्यावरती बाजार करायला येत असतात। तर हा जो कन्सेप्ट आहे हा नागरिकांना एक वेगळा आनंद आणि वेगळा पर्याय देणारा असा हा उत्सव होणार आहे। तर सर्व नागरिकांना आणि विशेषतः ज्यांना काही छोटे मोठे व्यवसाय करायचे त्यांनीही या उत्सवाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो। प्रशासन आणि आमच्या विक्रेत्यांच्यामध्ये जो सुप्त संघर्ष चालू होता
वाद होते, विवाद होते, पण संवाद कायम ठेवून आम्ही सातत्यानं महापालिका प्रशासनाबरोबर सांगलीकरातले नागरिक, सांगलीकरातले विक्रेते, सांगलीकरांचे व्यापारी ह्या सगळ्यांच्या दृष्टीने जो सर्वसमावेशक निर्णय घेता येतोय तो आम्ही घेतलेला आहे. आज ही आमची धारणा, आज आम्ही आमच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आज प्रशासनासमोर मांडले. गेली अनेक वर्षाची चालत आलेली सांगली शहराची व्यापाराची परंपरा आहे. मग तो शेतकरी फुल घेऊन येणारा असू दे, सर्वसामान्य भाजी विक्रेता, या काळात भाजी जास्त विकली जात नाही, तो फुलं विकणारा असू दे, उटणं विकणारा असू दे, पणती विकणारा असू दे अथवा कपडे विकणारा असू दे, या सर्वांच्या हाताला काम, कुठून तरी गाठीला गाठ मारलेले पैसे भांडवल लावून कर्जाच्या रूपानं, बचत गटातल्या कर्जाच्या रूपानं, खाजगी मदतनीसांच्या रूपानं जे पैसे उभे करून ह्या लोकांनी व्यवसाय टाकलेला आहे त्यांच्यावर कुठल्या अडचणी येऊ नयेत यासाठीचा आमचा प्रयत्न होता. मारुती रोड, मेन रोड, बालाजी चौकातला हा विषय जवळजवळ संपवला. मात्र पार्किंगच्या व्यापाऱ्यांचा आणि स्टेशन रोडला बसणाऱ्या फुटपाथवरच्या 75 व्यापाऱ्यांचा, अशा 275 व्यापाऱ्यांचा प्रश्न होता आणि यावर बऱ्याच लोकांची, सांगली मिरजेतल्या लोकांची उपजीविका चालते. ह्या प्रश्नासाठी आम्ही सातत्यानं प्रशासनाबरोबर चर्चेत होतो. प्रशासनानं सुद्धा काही गोष्टी 2 पावलं मागं टाकून 4 पावलं पुढे येण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्या भूमिकेचं स्वागत करतोय. प्रशासनाला आमची साध्यती हे आज ना उद्या हे करावं लागणार आहे. शहराची वाढ, शहरातले रस्ते, लोकसंख्येची वाढ, ह्या सगळ्याचा विचार करून ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी या एकत्रित फेस्टिवल करावा ह्या पद्धतीच्या आम्ही मांडलेल्या आहेत आणि प्रशासनाला आमची साथ आहे. लोकांनाही आवाहन आहे, इथं लोकांच्याकडे यावं, लोकांनी इथं खरेदी करावं. सामान्य कुटुंबातली पोरं उभा राहत आहेत, नवीन तरुण पिढी चोऱ्या मारायच्या मागं न लागता स्वतःच्या व्यवसायात उभी राहत आहेत. ह्या सगळ्यांना आपण आश्वस्त करावं आणि व्यवसाय द्यावा. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. बोला. व्यापाऱ्यांच्या बाबतीत पार्किंगमध्ये जे व्यापारी बसतात मदनभाऊ पाटील संकुलच्या समोरच्या बाजूला, त्या सर्व व्यापाऱ्यांच्या बाबतीत एक प्रश्न निर्माण झाला की त्या ठिकाणी त्यांनी बसायचं नाही आणि शनिवारच्या बाजाराच्या निमित्तानं सांगली शहरात होत असलेली गर्दी जी जिल्ह्यातून होते, तर त्यावेळेला त्या ठिकाणी बऱ्याच अंशी एक संघर्ष निर्माण झाला होता आणि त्यावेळी काही व्यापाऱ्यांच्या फोन कॉल्समुळे मी तिथे पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की कुठं ना कुठेतरी हा विषय सोडवला पाहिजे. त्यामुळे मी जवळपास काल दिवसभर थांबून संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत आज सकाळी 11 वाजल्यापासून या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतल्या पाठपुराव्यामध्ये माझ्यासोबत शंभूराज काटकर असतील, पृथ्वीराज पवार असतील, या सर्वांच्या माध्यमातून एक आम्ही असा तोडगा काढला की व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बसावं आणि जर व्यापार होत नसेल तर प्रशासनासुद्धा कुठेही मोठी दांडगावीची भूमिका न घेता बुधवारनंतर त्यांना मूळ जागी जर व्यापार होत नसेल तर परत पाठवावं आणि ह्यामध्ये कुठेतरी तो सुवर्णमध्ये साधून त्या ठिकाणी व्यापारी पण हित होईल आणि शहराचं हित या दोन्हीचं सुवर्णमध्ये लक्षात घेऊन या पद्धतीची भूमिका घेतली. खरं म्हणजे वास्तविक प्रशासनानं जी भूमिका घेतलेली होती ती शहरावरती येणारा ताण वाहतुकीचा असेल, गर्दीचा असेल किंवा ओव्हरऑल व्यापारी दृष्टिकोनातून येणारा ताण असेल आणि स्ट्रीट वेंडरची हित असेल, तर त्या दृष्टिकोनात घेतलेली भूमिका कदाचित योग्य असेल. परंतु ती ज्या वेळेला डिक्लेअर झाली ती वेळ आणि त्यानंतर मिळणारा व्यापार या दोन्हीचं मध्ये साधणं गरजेचं होतं. परंतु आत्ता जो निघालेला पर्याय आहे तो सर्व बाजूनी विचार करून निघाला आहे, ज्यामध्ये व्यापाऱ्यांचं हित आहे, महानगरपालिकेचं जे म्हणणं आहे प्रशासन म्हणून त्याही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आणि सोबतच सांगली शहरावरती आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून घेतले गेले निर्णय. त्यामुळं सर्वांनाच विनंती असेल की प्रशासन, नागरिक आणि आम्ही प्रतिनिधी म्हणून सर्वजण एका पद्धतीने एकाच चाकावरती शहराचं हित कायम समोर ठेवून काम करूयात. शहराचं हित समोर ठेवून जर काम करत असू तर ती दिवाळी खऱ्या अर्थानं जबाबदारीची दिवाळी असेल आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळातले सर्वच उत्सव आपण जबाबदारीनं शहराचं हित समोर ठेवून, सर्वांचंच हित समोर ठेवून आपण साजरे करूयात. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.